एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं। कोंडी नियुक्त कप सिरपच्या एकूण 17,640 बॉटल गुंगीकारक औषधांचा साठा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या 5 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे। ठाणे शहरातील गुप्त बातमीपत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भिवंडी परिसरामध्ये सापळा रचला होता। यावेळी पोलिसांना म्हशीसाठी वापरण्यात येणारे ओनर एक कंपनीचे कुडी नियुक्त कप सुरक्षा 4 बॉक्समध्ये 480 बॉटल्स व 8 लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची डिझायनर वाहन आढळून आल्याने पोलीस उमेदवारी त्याला ताब्यात घेतले। गाडीची झेडपी घेतली असता संबंधित साठा त्यामध्ये आढळून आला। 7,640 बॉटल्स असून त्याची किंमत 31,75,200 रुपये इतकी आहे। यातील एकूण 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून शेवटची अधिक माहिती ठाणे गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव यांनी दिली आहे। गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम यांनी ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली। त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते। त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या। ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं, जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो। ते ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या अनुषंगानं NDPS कायद्यानं गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला। एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे। त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत। या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे। तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे, ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कोणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता, त्याच्यासोबत ज्योती प्रकाश, दिनेश सिंग, श्याम सुंदर आणि इक्बाल शेख असे एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत। अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात का, याचा अधिक तपास आम्ही करत आहे। सर, याची किंमत का असणार आहे आणि खास पाहायला गेलं मोठ्या पार्टीमध्ये देखील याचं सेवन केलं जाऊ शकतं आणि किती मोठा रॅकेट असतो? हे जे ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो। याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 31,75,000 इतकी आहे। या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत कोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहेत, त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कोणाकडे होतं, त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं, याचा आम्ही अधिक तपास करत आहोत। सर, कोणाला वितरित करण्यासाठी आढळलं, यापूर्वी कोणाला वितरित केलेलं आहे? आता जे आपल्याकडे 5 आरोपी ताब्यात आहेत, त्याच्यामध्ये या आरोपींचं अद्यापर्यंत एकंदरीत प्राथमिक चौकशीमध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये सदरचे आरोपी हे एक ट्रे किंवा एक छोटा कंटेनरच्या माध्यमातून हे स्थानिक बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतात। सदरचं पेय हे मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो। त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे की याची अधिकृत किती आहे किंवा व्हॅलिडिटी किती आहे। हे सदरचं औषध हे फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून देखील आम्ही खात्री करत आहे की हे अधिकृतपणे विक्री याची केली जाते का किंवा डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शननुसार याची कुठे विक्री केली जाते, या अनुषंगाने तपास करत आहे। त्याबद्दल देखील आम्ही अधिक तपास करत आहे। 4 आरोपी हे उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत आणि एक आरोपी जो आहे इक्बाल शेख हा इथं मुंबईत राहणारा आहे। त्या अनुषंगाने आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा NDPS कायद्यानं काही गुन्हे दाखल आहेत, त्याचा अधिक तपास आम्ही करत आहे।